नाशिक TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला 1 महिन्यानंतर बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। नाशिक पोलिसांची विविध पथके तिचा शोध घेत होती। अखेर संभाजीनगरमधून तिला ताब्यात घेण्यात आले। तर दुसरीकडे शिर्डीतील जमीन व्यवहारातील फसवणूक आणि अवैध सावकारी प्रकरणातील फरार आरोपी कल्पना खरात ही मात्र अद्यापही फरार आहेत। SIT सह शिर्डी पोलिसांची विविध पथके तिचा शोध घेत आहेत, मात्र अद्यापही ती पोलिसांना मिळून आलेली नाही आहे। या प्रकरणात अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, खरातचे हस्तक असणारे अरविंद बावके, किरण सोनवणे आणि अशोक तांबे यांच्यावर शिर्डी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल आहे। यातील बावके आणि सोनवणे हे 2 आरोपी आधीच गजाआड झालेत, तर अशोक खरात याला देखील शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले। आज अशोक खरात आणि जमीन व्यवहारातील जे साक्षीदार आहेत त्यांची समोरासमोर बसून चौकशी शिर्डी पोलीस करतायत। त्यामुळे या चौकशी दरम्यान नेमकं काय खुलासे होतात हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या चौकशी दरम्यान शिर्डी पोलिसांनी अशोक खरात याला कल्पना खरात कुठे आहे असं विचारलं असता आपण 18 मार्चपासून पोलिसांच्या ताब्यात आहोत, त्यासोबतच आपल्याकडे मोबाईल नाही किंवा बाहेरील काही माहिती मिळावी असा कुठलाही सोर्स आपल्याकडे नाही। त्यामुळे आपल्याला कल्पना खरात नेमकी कुठे आहे याबद्दल काही माहिती नसल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितले। तर फरार असलेली कल्पना खरात ही पोलिसांना सापडणार तरी कधी, असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय।